नमस्कार, मी जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रक्षाबंधन स्पेशल ओला नारळाची करंजी। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण इकडे सामान बघून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहेत। तर मी इकडे 1 कप ओला खवलेला खोबरं घेतलेला आहे। नंतर मी इकडे 1 छोटा कप एवढं गूळ घेतलेला आहे। आता मी इकडे बारीक चॉप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। इकडे मी बदाम आणि काजूचा वापर केलेला आहे। आता मी इकडे 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचेभर एवढं तूप घेतलेलं आहे। साजूक तूप आहे आपलं। त्यानंतर 1 टीस्पून एवढं वेलची पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। एवढं सिंपल सामान लागतं आपल्याला, जे घरगुती आरामात अवेलेबल असतं। आता आपण सगळ्यात आधी आपला गव्हाचा पीठ बनवून घेऊया। त्याच्यासाठी इकडे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही याला चाळून पण घेऊ शकतात आणि साधं पण घेऊ शकतात, काहीच हरकत नाही आहे। ठीक आहे, आता मी हे 2 कप घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर एवढं तेल घालून घेते आहे। चांगलं आपलं मिक्सचर व्हायला पाहिजे आणि सॉफ्ट व्हायला पाहिजे आपलं डो, त्यासाठी। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। गोड पदार्थ आहे, पण ह्याचा हे अर्थ नाही आहे की आपण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ नाही घालू शकत, आरामात घालू शकतो। जसं आपण चपातीसाठी तर पुरींसाठी लाटतो तसंच आपल्याला पीठ याला बनवून घ्यायचं आहे। आणि हे जे आपले ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ह्याला सगळ्यांना नीटपैकी एकत्र मिक्स करून घेऊया। एकत्र मिक्स करून झालेत आणि असे कंबाईन झालेलं दिसतंय। त्यानंतर मग आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि आपण याचा मस्त डो बनवून घ्यायचा आहे। चांगलं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं करून पाणी घालून घ्या, एक सलग जास्त पाणी घालू नका आणि चांगलं याला मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता चांगलं सॉफ्ट कन्सिस्टन्सी झाली याची। आता याच्यामध्ये मी थोडंसं परत अर्धा चमचाभर एवढं तेल टाकलेलं आहे आणि परत एकदा याला मी 2 मिनिटासाठी नीट मळून घेते, थोडासा प्रेशर देऊन, जेणेकरून आपलं पीठ अजून सॉफ्ट होईल आणि चांगलं आपले करंज्या अजून चांगल्या होतील। आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण याच्यावरती एक झाकण लावून थोडं 10 मिनिटांसाठी रेस्ट करून ठेवूया। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटी वाजवायला विसरू नका, टिंग टिंग। एका साईडला आपलं पीठ रेस्ट होते तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी इकडे कढईमध्ये 1 चमचाभर एवढं तूप घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी रफली चॉप केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेते। तुम्ही ड्रायफ्रूट्स मस्त स्लोवरती भाजून घ्या, म्हणजे जेव्हा आपण आपली करंजी खाणार तेव्हा मस्त असं कुरकुरीत टेक्स्चर येतो आतमध्ये आणि खूप छान लागतं टेस्टमध्ये सुद्धा। आणि हे आपल्या मस्त ड्राय रोस्ट झालेले आहेत छानपैकी। आता मी परत एकदा कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि आपलं 1 कप एवढं जे आपण खोबरं घेतलं आहे खवलेलं ते घातलं आहे। आता याला आपण 2 मिनटं चांगल्यापैकी फ्राय करून घेऊया स्लोवरती, म्हणजे याच्या आतमधलं जे मॉइश्चर असतं ते निघून जायला पाहिजे, म्हणजे याची आपल्या करंजीची शेल्फ लाईफ अजून 4-5 दिवस चांगली वाढू शकते। सो आता तुम्ही बघू शकतात याची कन्सिस्टन्सी थोडंसं ड्राय झालेलं आहे, याच्या आतमधलं जे पाण्यासारखं मॉइश्चर असतं ते निघून गेलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी एवढं गूळ घालून घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घालून घेते चवीनुसार। आता हे गूळ आपल्याला छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला नीटपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जर आपल्या एक्स्ट्रा गुठळ्या असतील त्याला आपण सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत। त्याला थोडंसं प्रेस केलं तर आरामात सॉफ्ट होऊन जातात, जसं की तुम्ही बघू शकतात मी कसं करते। आता तुम्ही बघू शकतात आपलं आवरण झालेलं आहे तयार आणि खूप सुंदर दिसतं आपलं हे मिक्सचर आणि छान आपलं गूळ पण चांगला मेल्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये मी रोस्टेड ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये जर तुम्हाला मनुके घालायचे असतील तर तुम्ही मनुकेसुद्धा घालू शकतात तुमच्या चॉईसेसच्या हिशोबाने। आता परत एकदा आपण याला 1 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे नीटपैकी। सो आता आपलं आतमधलं गोड मिक्सचर पण रेडी झालेलं आहे। आता आपण याला एका साईडला ठेवून घेऊया आणि याला मस्तपैकी आपण थंड करून घेऊया। एका साईडला ते थंड होते तोपर्यंत आपण आपलं पीठ बघून घेऊया। एकदम छान झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे टेक्स्चरमध्ये आणि बघू शकतात मस्त सॉफ्ट दिसतंय। आता मी एका साईडला इकडे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, स्लोवरतीच ठेवून द्यायचं आहे आणि तेल तापते तोपर्यंत मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। 2 वाटीच्या प्रमाणामध्ये कमीत कमी 17 ते 18 आपल्या करंज्या आरामात होऊ शकतात। आता वरून साईजवरती पण डिपेंड करतं की तुम्ही मोठी बनवताय, छोटी बनवताय या मीडियम साईजच्या करंज्या बनवत आहेत। सो आता मी इकडे एक चपाती लाटून घेतलेली आहे, तेलाचं मोहन लावून थोडंसं, आणि याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकतात मी
इकडे करंजीचा आपण साचा घेतलेला आहे। असा साचा आपल्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो। त्याच्यावरती आपली चपाती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमध्ये एका साईडला आपलं गोड पुरण घालून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने याला नीटपैकी कव्हर करून घ्यायचं आहे। कव्हर करून झाल्यानंतर तुम्ही याला वरून परत प्रेस करून घ्यायचे आणि जे एक्स्ट्रा एक्सेस आहे डो त्याच्यामध्ये तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि आता तुम्ही बघू शकता याला मी ओपन करते, किती इझिली आपली करंजी रेडी झालेली आहे। आता तुम्ही अशीच याला तळून घेऊ शकतात, पण मी याच्यामध्ये एक एक्स्ट्रा स्टेप करते, म्हणजे मी याला पीळ घालते वरून, म्हणजे अजून एक सील पण होऊन जाते आपली करंजी आणि आपली करंजी दिसायला पण अजून सुंदर दिसते जेव्हा आपण अशी याला ट्विस्ट अँड टर्न्स करतो। सो हा स्टेप एकदम ऑप्शनल आहे, फक्त याला प्रेस करायचे आणि आतमधल्या साईडला इन्सर्ट करायचे, इतकंच करायचं आपल्याला। सो अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतात आपल्या करंज्या। आता ही अजून एक दुसरी पद्धत आहे की आपण आपल्या एक डोमधून छोटीशी पुरी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्या आतमध्ये सेंटरमध्ये फिलिंग भरून घ्यायची आपल्याला आणि वरच्या साईडनी परत एकदा आपल्याला याला कव्हर करून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत याला आपण पूर्ण सगळ्या साईड्सने एकदम टाईटली कव्हर करून घ्यायचं आहे। जोरात दाबून घ्यायचं आहे, कारण मग जर आपण एकदम लूज सोडलं त्याला तर मग तेलामध्ये टाकताना आपली करंजी फुटू शकते आणि आपलं तेल पण वाया जातं आणि आपली मेहनत पण वाया जाते। सो ते नाही होण्यासाठी आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आता इकडे मार्केटमध्ये आपल्या हा असा एक झिगझॅगसारखा स्पून मिळतो, तो इझिली अवेलेबल असतो कुठल्याही दुकानामध्ये। चमच्याच्या दुकानात गेला तर तिकडे तुम्हाला आरामात भेटेल। सो याच्याने तुम्ही ही अशी डिझाईन करू शकतात। हा पण एक सिंपल व्हर्जन आहे जर तुम्हाला पीळ घालताना येत नसतील करंज्यांना। आता तुम्ही बघू शकतात आपल्या करंज्या तयार आहेत फ्राय होण्यासाठी। सो इकडे मी थोडा करंज्या तळून घेते। सो तुम्ही बघू शकतात आता मी इकडे गरम करून घेतलेलं आहे तेल। सो तेल पण छान प्रमाणात गरम झालेलं आहे आणि इकडे हलक्या हातानेच आपल्या करंज्या घालून घेते मी। एका वेळेस कमीत कमी तुम्ही 3 ते 4 करंज्या तळून घेऊ शकतात, जास्त गर्दी करू नका। जर करंज्या एकामेकांना चिटकल्या तर मग परत फाटू शकतात, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। सो मी एका वेळेस 4 करंज्या टाकल्यात, कारण माझी कढईमध्ये तेवढी जागा आहे म्हणून। आता याला मस्तपैकी गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे। एकेका करंजीला आपण एकेका साईडनी 2 ते 3 मिनटासाठी चांगल्यापैकी तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मी याच्यावरती कसं हलक्या हाताने तेलवरती टाकते। सो आता मी याच्यामध्ये 2 ते 3 मिनटानंतर याला मी टर्न केलं आहे आणि बघू शकतात तुम्ही मस्त रंग येतो आहे, हलका हलका रंग यायला त्याला सुरुवात झालेली आहे। असंच आपण हलक्या हाताने त्याला फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकतात की मी एकदम हलक्या हाताने याला फिरवते, जास्त जोर लावत नाही आहे। आता तुम्ही बघू शकतात मी टोटल 5 ते 6 मिनटं स्लो हीटवरतीच याला तळते, स्लो टू मीडियम हीटवरतीच याला तळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे, टेक्स्चर पण छान दिसतोय आणि मस्त क्रिस्पी दिसत आहेत आपल्या करंज्या। आता तुम्ही बघू शकतात कमीत कमी माझ्या 17 ते 18 करंज्या तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत, खूप छान रंग आलेला आहे आणि गव्हाच्या आहेत, मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे याच्यामध्ये मी। सो या रक्षाबंधनला नाही ते गणेश उत्सव फेस्टिवलला आपण आपल्या घरी या ओल्या नारळाच्या करंज्या नक्कीच ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतात, खूप क्रिस्पी होतात। यांच्या ज्या ट्विस्ट करून घेतलेल्या ज्या कडा आहेत त्या पण एकदम क्रिस्पी लागतात। बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बाजूची घंटीही वाजवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नवीन अपडेट्स आपल्या चॅनलमधल्या मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।